सर, आज कसं कारवाई काही कारवाईची यंत्रणा कमी झाली का जास्त झाली? नाही, ही जी कारवाई आपण काल केलेली होती ती कारवाई आपण ह्या मस्जिदच्या किंवा नाल्याच्या जवळपास आपण आणून काल वेळावेळी आपण संपुष्टात आणलेली होती. आणि कालच्या कारवाईमध्ये ह्या पूर्ण दोन्ही बाजूने दुतर्फा आपण जे अतिक्रमण निष्कासन केलेले ते साधारणतः 175च्या घरामध्ये आपली अतिक्रमणं निष्कासन झालेली होती. आज ह्या नाल्याच्या पुढचा जो भाग आहे तो संपूर्णपणे आपला जो नारेगाव डम्पिंग ग्राउंड आणि त्याच्या पुढचा जो आपला फाटा आहे तिथपर्यंत करण्याचं आज नियोजन आहे. आणि एक चांगली गोष्ट अशी निदर्शनास आलेली आहे की बहुतांश लोकांनी काल रात्रीच सर्व महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करून जास्तीत जास्त प्रमाणात त्यांचं अतिक्रमण जे आहे ते स्वतःहूनच काढलेलं आहे. त्यामुळं यंत्रणा आमची कालपेक्षा जास्त आहे, परंतु आम्ही आज कारवाई ही शेवटपर्यंत करण्याच्या मानसिकतेने आलेलो आहोत. सर, एक धार्मिक स्थळ पण आहे, त्या बाबतीत काय धोरण? एक धार्मिक स्थळ जे हनुमान मंदिर आहे त्याचं आम्ही काल टोटल स्टेशन सर्वे आणि मार्किंग केलेली आहे. ते त्यांच्या हद्दीमध्येच त्यांनी त्याचं बांधकाम केलेलं आहे, त्यामुळे तिथे काही अडचण नाही. मात्र आता ही जी मस्जिदची जागा आहे तिथे थोडंसं आणखीन आम्ही त्या ठिकाणचे जे सदर असतील, मुतलबी असतील त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. रोड अलाइनमेंट असेल किंवा बाकीच्या गोष्टी कशा पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतील आणि धार्मिक स्थळांना म्हणजे ज्या ज्या पद्धतीने आपल्याला हे करता येईल, तात्काळ कारवाई तर त्याच्यावरती आपल्याला अपेक्षितच नाही आहे. मात्र त्यांच्यासोबत बसून माननीय प्रशासक महोदय असतील यांच्यासोबत बसून एक योग्य असा निर्णय आम्ही घेणार आहोत आणि धार्मिक स्थळांना सद्यस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचं महानगरपालिका हे अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करणार नाही आहे. कालच्या पार्श्वभूमीवर आज फोर्स काय खबरदारी घेतलेली आहे? काल किती लोकांवर कारवाई झाली? खाली घे ना. कालच्या पार्श्वभूमीवर आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त महोदय आणि CP सरांचं त्या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे आणि वाढीव आम्ही 200चा फौजफाटा आज या ठिकाणी बोलवलेला आहे आणि त्या पद्धतीने ते महानगरपालिकेच्या पथकासोबत आज दाखल झालेले आहेत. आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कालच आम्ही बहुतांश लोकांना विनंती केलेली होती. त्या विनंतीला मान देऊन आज बहुतांश लोकांनी स्वतःहून त्यांचे अतिक्रमण निष्कासन करण्याचा आम्हाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार आज होईल असं मला वाटत नाही. गोंधळ झालेला काय लोकांवर कारवाई झाली काही? आता पोलीस विभागाने त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं गुन्हा नोंदवलेला आहे किंवा काय ते आत्तापर्यंत माहिती माझ्याकडे नाही आहे, पण निश्चितपणे माहिती घेतल्यानंतर मी आपल्याला सांगू शकतो.